आपल्यासोबत आहेत शिरसाट सर. स्वागत आहे एबीपी माझामध्ये. मला वाटतं अपडेट तुम्ही वैभव आत्ता बोलत होता तेव्हा ऐकली असेलच. काय प्रतिक्रिया आहे तुमची? नाही, आता उभाटा गटामध्ये जी सर्कस चालू आहे त्या सर्कसीला खऱ्या अर्थानं शिवसैनिक कंटाळलेले आहेत. जे हाडाचे कार्यकर्ते आहेत, ज्यांनी पक्षासाठी काही अनेक वर्ष काढलेली आहेत, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी पटत नाहीत. म्हणजे वायकर येत आहेत तुमच्याकडे? वायकर आता येतात का? वायकरांसाठी अनेक लोक असं क्यू मध्ये आहेत आणि त्यांना हे रोजचे हे संजय राऊतची बडबड असेल, त्यांचे जे काही आणखीन जे तज्ज्ञ लोक आहेत जे आजकाल पक्ष शिस्त शिकवतायत किंवा पक्षाची भूमिका मांडतायत, ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने करतायत. पक्ष असा नव्हता आणि जे निष्ठावान शिवसैनिक आहेत त्यांना हे आवडत सुद्धा नाही. म्हणून असे अनेक जण आता यांना कंटाळून आता आम्हाला यांच्याकडून पक्ष शिकण्यापेक्षा आम्ही आमची दुसरी वाट धरतो या मनस्थितीत ते आल्यामुळं ते आज एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करायची इच्छा दर्शवत आहेत आणि स्वतःहून ते येत आहेत. कुणावरही जबरदस्ती किंवा कुणालाही बळजबरी आणल्या जात नाही, हे या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. कधी येत आहेत वायकर पक्षामध्ये? आता केव्हा येतील आता हे तुम्हाला लवकरच कळेल. मी पहिल्यांदा एकदा सांगितलं होतं की अनेक जण आहेत या लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी, आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी अनेक जण जे आहेत ते पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. बरं, म्हणजे तुमच्या उत्तरावरनं हे तर स्पष्ट होतं की रवींद्र वायकर शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत, फक्त कधी करतायत हे तुम्ही सांगत नाहीयेत. पण शिरसाट सर, एक प्रश्न आणखीन आहे की हा दहशतवाद आहे, धमक्या देऊन पक्षांतर केलं जाते असा आरोप ठाकरे गटाकडनं तुमच्यावर होतोय. असे धमक्याला भिणारे शिवसैनिक नसतात तो. आम्ही काय धमक्याला भिवून काय पक्ष उठाव केलेला आहे का? वायकर काय हा धमक्याला भिणारा माणूस आहे का? अनेक आमदार जे काय धमक्याला भिणारे आहेत का? असं नसतं. तुम्हाला वायकरचं नाव समोर येतं म्हणून मी त्यांचं नाव घेतोय. परंतु असे अनेक जण आहेत हे यांच्या कारभाराला कंटाळून कोण बोलतोय पक्षावर, कुणाला पक्षाची चिंता आहे, याचे फोटो दाखव, त्याचे फोटो दाखव, ते ह्याला आणखीन ब्लॅकमेल कर, त्याच्याबद्दल शिव्यागाळ कर, हे चाललंय पक्षात. आणि हा पक्ष असा नव्हता आणि मग तो शिवसेना प्रमुखाचा पक्ष आज